आणि थेट जाऊयात नागपूरला संघर्ष यात्रेच्या ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत। काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स आणि तिथे लावलेले बांबू यांचं कुंपण ओलांडून आता तर हे कुंपण तोडून कार्यकर्ते पुढे जाताना आपल्याला दिसतायत। पोलीस काही कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, पण संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली होती। राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, कुठे हा नेमका प्रसंग घडलाय, काय सुरू आहे आता इथे? मिलिंद, अतिशय या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती गंभीर झालेली आहे। 0 माईल फ्रीडम पार्कच्या जवळपास हा मोर्चा जो आहे तो पोलिसांनी या ठिकाणी रोखलेला आहे। मात्र आंदोलनकर्ते जे आहेत ते काही मनस्थितीमध्ये नाही आहेत। त्यांनी सुरुवातीला बांबूचा लावलेला बॅरिकेड्स तोडून समोर आंदोलनकर्त्यांनी प्रवेश केलेला। आमच्या मागण्या घ्यायला कोणीही या ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी आला नाही, त्यामुळं थेट रोहित पवारांनी त्या ठिकाणी माईकमध्ये सर्वांना आवाहन करत, जर का आपला निवेदन घ्यायसाठी कोणी जरी आलं नसेल तर सर्व कार्यकर्त्यांनी विधान भवनाकडे आगेकूच करावं असं आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्या ठिकाणी आता सर्वच कार्यकर्ते सर्व बॅरिकेड तोडून या ठिकाणी बघू शकता की समोर आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर बघितलं तर परिस्थिती अतिशय विचारक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 बॅरिकेड आतापर्यंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तोडलेले आहेत आणि पोलिसांच्या हाताच्या बाहेर हे काम या ठिकाणी जे आहे, कार्य जे आहे ते या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शांततेचं आवाहन जरी या आंदोलनादरम्यान करण्यात आलं असलं तरी अजूनही या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहित पवार सारख्या नेत्यांनी जर का कार्यकर्त्यांना आवाहन केलं, विधान भवनावर धडक द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन जाब विचारायचा आहे, त्यांच्या आव्हानाला आता कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत पहिलं बांबूचं बॅरिकेड, त्यानंतर पोलिसांनी लावलेलं लोखंडी बॅरिकेड हे हटवून कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होऊन ते आता पुढे निघालेले आहेत। 3ऱ्या बॅरिकेडवर या ठिकाणी आता पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र आता पोलीस या ठिकाणी काय भूमिका घेतात नेमका? राहुल, साधारण किती कार्यकर्ते आता या ठिकाणी आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत? स्वतः रोहित पवार कुठे दिसत आहेत? कारण आता जी दृश्य आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवर, यात रोहित पवार आपल्याला दिसत नाहीयेत। कदाचित त्यांना अलीकडच्या बाजूला कुठेतरी अडवलं असेल, पण किती संख्येनं कार्यकर्ते इथे आहेत? कोणी अन्य नेते आहेत का, की पोलीस ज्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत? या ठिकाणी नेते जरी कोणी नसले परंतु कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत। रोहित पवार असतील, त्याचबरोबर अनिल देशमुख असतील आणि सभेमध्ये आलेले दिग्गज नेते जे असतील ते या ठिकाणी अजून दिसून येत नाही। मात्र पोलिसांची धरपकड जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना या ठिकाणी आतमध्ये गाडीमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी लाठीचार्जचा प्रयत्न देखील होताना दिसतोय। जे कार्यकर्ते पळून जात आहेत त्यांना देखील या ठिकाणी पोलीस जे आहेत ते पकडून पोलीस स्टेशनमध्ये कोंबण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। परिस्थिती जी आहे ती हाताच्या बाहेर जात असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते। मात्र या ठिकाणी रोहित पवार गेलेत कुठं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण पोलीस देखील त्यांच्या वॉचवर असतीलच। मात्र आता कार्यकर्ते जे आहेत, महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते असतील, ते देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळतात। मिलिंद सर, राहुल, साधारण या दृश्यांमध्ये पाहिलं तर जसा तू उल्लेख केला, 2 बॅरिकेड्स ओलांडून आता 3रं बॅरिकेड अडथळा जो आहे तो हटवून कार्यकर्ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत, तर पोलीस सुद्धा अतिशय आक्रमकपणे या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। किती संख्येने कार्यकर्ते आहेत? महिला कार्यकर्त्या सुद्धा दिसत आहेत का? आणि पोलिसांकडनं मेगाफोनवर किंवा अन्य काही आवाहन करण्यात येत आहे का? कार्यकर्ते काय घोषणाबाजी देत आहेत, आपण त्यांचा आवाज ऐकण्याचाही प्रयत्न करूयात आधी। राहुल, बरोबर आहे सर, मी तुम्हाला आवाज ऐकवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु परिस्थिती जी आहे ती अतिशय या ठिकाणी हालाकीची होत चाललेली आहे। हजारो कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आता विधान भवनाकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न करत आहे। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। जे आक्रमक रूप त्या ठिकाणी घेत होते त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये देखील या ठिकाणी बसवलेलं आहे। आणि या ठिकाणी जर का बघितलं तर महिलांची, युवतींची देखील मोठी उपस्थिती या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे। 2 बॅरिकेड तोडल्यानंतर 3ऱ्या बॅरिकेडवर पोलिसांनी या ठिकाणी आपला बळाचा थोडा प्रयोग जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। हलक्या प्रमाणात लाठ्या देखील या ठिकाणी उगारण्यात आलेल्या आहेत। मात्र कार्यकर्ते अजूनही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहेत। रोहित पवारांनी एक बैलगाडी आणली होती आणि त्या बैलगाडीवर बसून
हेच रोहित पवार विधान भवनावर आपल्या कार्यकर्त्यासह धडकणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना अजून त्या ठिकाणी रोखलेलं आहे, कार्यकर्त्यांना रोखलेलं आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी ऍक्शन मोडवर आपल्याला पाहावयास मिळतात आणि कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. मिलिंद सर, राहुल, या दृश्यांमध्ये आपण रोहित पवार आणि त्यांचे काही कार्यकर्ते पाहतो. या सगळ्यांना अक्षरशः उचलून पोलिसांनी आता इथून बाजूला करतायत पोलीस. कदाचित हे राज्य राखीव पोलीस दलाचे काही जवान आहेत आणि स्थानिक पोलीस आहेत. या सगळ्यांनी आता या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये भरायला सुरुवात केली. यात बहुधा रोहित पवार सुद्धा कुठेतरी आहेत. आपण त्यांना इथे शोधण्याचा प्रयत्न करूयात. अन्यही कार्यकर्ते या संघर्ष यात्रेत सहभागी झालेले. यात महिला कार्यकर्त्यांचं प्रमाणसुद्धा आहे. महिला कार्यकर्त्यासुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांच्याकडून केली जाते. राहुल, काय नेमकं आवाहन केलं होतं रोहित पवार यांनी आणि त्यानंतर कार्यकर्ते एवढे आक्रमक झाले किंवा थेट विधान भवनाच्या दिशेने या कार्यकर्त्यांनी कूच करायला सुरुवात केली? त्यांनी काय आधी पोलिसांना निवेदन दिलं होतं का की जिल्हाधिकारी किंवा संबंधित कोणी अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारायला यावं म्हणून? रोहित पवार यांनी आपल्या भाषणातून स्टेजवर आपल्या भाषणातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत आमचे भाषण संपतील तोपर्यंत शासनाच्या कुठल्याही मोठ्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं, आमच्या मागण्या समजून घ्याव्या आणि आमचं निवेदन घ्यावं. परंतु भाषण संपत आले होते. संपत आल्यानंतर पुन्हा एकदा रोहित पवार जे आहेत ते स्टेजवर आले आणि त्यांनी माईकमध्ये पुन्हा आवाहन केलंय की 15 मिनिटाचा मी आता अल्टिमेटम देतोय. 15 मिनिटात तरी कुठला तुमचा अधिकारी, शासकीय अधिकारी किंवा सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवावा, आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य ऐकून घ्याव्या. रोहित पवार आणि दुसरं आपल्याला रोहित पवार आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि ते रोहित पाटील आपल्याला दिसत आहेत. आर पाटील यांचे चिरंजीव आणि रोहित पवार आपल्याला दिसत आहेत. हे दोघंही पोलीस अधिकाऱ्यांशी काही बातचीत करतायत, कदाचित माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचीत करतायत, पण पोलीस अधिकाऱ्यांचा आग्रह आहे की त्यांना अटक करावी. त्यांना इथल्या गाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना आधीच गाडीमध्ये बसवण्यात आलं आहे. रोहित पवार कदाचित कार्यकर्त्यांना काही आवाहन करू शकतात पुढच्या काही क्षणांमध्ये. या दृश्यांमध्ये आपल्याला बरोबर मधोमध दिसत आहेत रोहित पवार आणि ही संघर्ष यात्रा सुरू झाली होती, पण मराठा समाजानं विरोध केल्यानंतर ही संघर्ष यात्रा मध्ये काही दिवस थांबली होती. पुन्हा दुसऱ्या टप्प्यातली ही संघर्ष यात्रा सुरू झाली आणि आज शरद पवार यांच्या उपस्थितीत या संघर्ष यात्रेचा समारोप करण्यात आला. शरद पवार यांनी इथे कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि यानंतर कोणीही सरकारच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं निवेदन घ्यायला आलं नाही. आणि राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी सांगतात त्याप्रमाणे रोहित पवार यांनी स्टेजवरून थेट सांगितलं होतं, इशारा दिला होता, जर का पुढच्या काही वेळात या संघर्ष यात्रेचं निवेदन स्वीकारायला कोणी अधिकारी आला नाही तर आम्ही विधान भवनाच्या दिशेने कूच करू. आणि यानंतर संघर्ष यात्रेतले हे सगळे कार्यकर्ते विधान भवनाच्या दिशेने निघाल्याचं पाहायला मिळतं आहे. आता या कार्यकर्त्यांनी पोलीस व्हॅनच्या समोर ठिय्या मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. राहुल, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? आवाज येतोय सर. राहुल, आता या कार्यकर्त्यांनी पोलीस व्हॅनच्या समोर अटक करून घ्यायच्या आधी खालती ठिय्या मांडलाय आणि घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. बरोबर आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशनची व्हॅन आहे आणि व्हॅनच्या बाजूलाच काही कार्यकर्ते आता ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि त्यांची प्रामुख्याने एकच मागणी आहे की आम्ही 800 किलोमीटरचा पायी प्रवास करून या ठिकाणी संघर्ष यात्रा घेऊन आलो. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. प्रश्न घेऊन आल्यानंतरही जर का शासनाचा प्रतिनिधी किंवा सरकारचा कोणी प्रतिनिधी जर का आमचे मागण्या ऐकून घेण्यासाठी जर कोणी इथपर्यंत येऊ शकत नाही, त्यामुळेच आम्ही हा पुढचा निर्णय घेतलेला आहे. विधान भवनावर जाण्याचा त्यांचा हा निर्णय होता. मात्र आता पोलीस आणि रोहित पवार असतील, त्याचबरोबर रोहित पाटील असतील आणि काही कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये देखील त्या ठिकाणी आता चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी शांत करण्याचं पोलिसांकडून आव्हान या ठिकाणी सुरू आहे. मात्र आता त्यामधून काय निर्णय निघते हे सध्या तरी आता सांगणं या ठिकाणी कठीण झालेलं आहे. मात्र परिस्थिती जी आहे ते अजूनही तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण रोहित पवार असतील, रोहित पाटील असतील आणि असंख्य कार्यकर्ते असतील, वेळेवर कुठला निर्णय घेतील हे ते आता तरी सांगू शकत नाही. कारण त्यांनी अगोदरच काही प्रतिनिधींना आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी वेळ दिला होता. सभे संपेपर्यंत आमचं निवेदन स्वीकारायला या, परंतु ते या ठिकाणी
झालेलं नाहीये, त्यामुळे हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आणि आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तिसऱ्या बॅरिकेडवर या ठिकाणी पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना अडवणूक केलेली आहे. अडवणूक झाल्यानंतरच कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी पोलिसांच्या व्हॅनजवळच हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत. आता याचा पुढचा निर्णय काय होते ते सध्या तरी सांगणं कठीण झालेलं आहे मिलिंद सर. राहुल, रोहित पवार यांच्यासोबत रोहित पाटील सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या युवक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींशी एकीकडे बातचीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही पोलीस अधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून कदाचित प्रशासनाला काही निरोप पाठवला जाऊ शकतो. त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात. पोलिसांचा गराडा, माध्यमांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचं आक्रमक रूप, अशा सगळ्या याच्यात अखेर रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासोबत अन्य कार्यकर्त्यांनी आता अटक करून घ्यायचं ठरवलेलं दिसतंय आणि पोलीस कर्मचारी या सगळ्यांना पोलीस व्हॅनमध्ये कदाचित आता घेऊन जातील. राहुल खंदारे आणि अन्य आपले काही प्रतिनिधी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. कार्यकर्ते काहीसे आक्रमक होताना दिसत आहेत. रोहित पवार यांना अटक करू नये किंवा त्यांना पोलीस अन्य कार्यकर्त्यांना इथून उचलून घेऊन जाऊ नयेत यासाठी आता काहीशी रेटारेटी होताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. जेव्हाही विधानसभेचं अधिवेशन सुरू असतं, मग मुंबई असो किंवा अन्य कुठे, नागपुरात आपल्याकडे 2 ठिकाणी अधिवेशन होतं विधानसभेचं. मुंबईत अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशन, तर हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होत असतं. मागच्या काही काळात नागपूरला अधिवेशन झालं नाही आणि आता नागपूरला अधिवेशन झाल्यानंतर अनेक मोर्चे नागपुरात या अधिवेशनावर येत आहेत. यातच ही संघर्ष यात्रा सुरू झाली होती आणि 800 किलोमीटरचा प्रवास करून ही संघर्ष यात्रा पुण्याहून निघून आता नागपुरात पोहोचली आहे. राहुल, पोलिसांनी आता रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासह या राष्ट्रवादी युवाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करायला सुरुवात केली आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आता पोलिसांमध्ये आणि रोहित पवार असतील, त्याचबरोबर रोहित पाटील असतील आणि कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. रोहित पवार यांना अटक करण्याचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी पोलीस करताना पाहावयास मिळतात. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहेत. तर का आमच्या नेत्याला अटक केली तर हा जो प्रकार आहे हा आणखी तीव्र होईल अशा प्रकारची भावना देखील काही कार्यकर्ते बोलून दाखवत होते या ठिकाणी. मात्र आता त्याचबरोबर रोहित पवार असतील, त्याचबरोबर रोहित पाटील असतील, या दोघांनाही अटक करण्याचे जे प्रयत्न आहेत जे पोलिसांकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहावयास मिळतात. पोलिसांच्या व्हॅनजवळ असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आहेत. त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि त्यांच्या नेत्याला जर का त्या ठिकाणी अटक झाली तर हे प्रकरण जे आहे ते हाताबाहेर जाऊ शकते अशी शंका देखील या ठिकाणी आता व्यक्त होताना पाहावयास मिळतं आपल्याला. मिलिंद सर, आपण या दृश्यांमधून पाहतोय पोलीस अधिकारी काही कार्यकर्त्यांना समजावत आहेत, काही कार्यकर्त्यांना इथून बाजूला करतायत आणि विधानभवनाच्या दिशेने हे सगळे कार्यकर्ते निघाले होते. या कार्यकर्त्यांना आता वेगळं करण्याचा आणि या सगळ्या संघर्ष यात्रेच्या मोर्चाला इथे रोखून धरण्याचा पोलिसांचा प्रयत्न आपल्याला या दृश्यांमधनं दिसतोय. संघर्ष यात्रेतले कार्यकर्ते रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासह असलेले अन्य कार्यकर्ते काहीसे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय.
युवा संघर्ष यात्रेतला संघर्ष आपण नागपूरच्या रस्त्यांवर विधान भवनाच्या जवळ पाहतो आहोत। पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी खालती बसकण मारले, ठिय्या सुरू केलेला आहे। एकीकडे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे आणि या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला कोणीही भेटायला आलं नाही। आमचं स्पष्टपणे म्हणणं होतं की 800 किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या युवा संघर्ष यात्रेतल्या तरुणांचं म्हणणं ऐकायला, त्यांचं निवेदन स्वीकारायला अधिकाऱ्यांनी यावं आणि इथे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते। त्यामुळे आक्रमक झालेल्या संघर्ष यात्रेतल्या या कार्यकर्त्यांनी काहीसं उग्र रूप धारण केलं। मंचावरून वारंवार आवाहन केल्यानंतर सुद्धा कोणीही अधिकारी इथे निवेदन स्वीकारायला किंवा म्हणणं ऐकायला आला नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि रोहित पवार यांच्या आवाहनानंतर त्यांनी थेट विधान भवनाच्या दिशेने कूच केलं। रोहित पवार बोलतात, आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात। कोंडाळं केलं होतं रोहित पवार यांच्यासमोर, माध्यमांचे प्रतिनिधी पण होते, पण पोलिसांनी युवा संघर्ष यात्रेतल्या कार्यकर्त्यांचं कोंडाळं मोडून काढायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। हळूहळू एकेका कार्यकर्त्यांना पोलीस इथून उचलून घेऊन जात आहेत आणि व्हॅनमध्ये ठेवलं जात आहे। नागपूरच्या रस्त्यावर खरं तर नागपूरमध्ये हे दिवस अतिशय थंडीचे दिवस असतात, पण अत्यंत गरमागरमी एका अर्थानं आपल्याला नागपूरच्या या रस्त्यांवर पाहायला मिळते। युवा संघर्ष यात्रेत सहभागी झालेले कार्यकर्ते रोहित पवार, रोहित पाटील आणि अन्य त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करायला द्यायला अजिबात तयार नाहीत। समारोप अत्यंत संघर्षमय पद्धतीनं होताना आपण पाहतो आहोत। ज्या ज्या कार्यकर्त्यांना इथून उचलून पोलीस व्हॅनमध्ये बंद करणं पोलिसांना शक्य आहे, त्यांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये ठेवलं जात आहे। तर रोहित पवार, रोहित पाटील आणि या इथे उजव्या बाजूच्या कोपऱ्यात संदीप क्षीरसागर दिसत आहेत। अन्य काही कार्यकर्ते आहेत, काही कार्यकर्ते ओळखू येत नाही आहेत नेमके या धक्काबुक्कीमध्ये आणि या सगळ्या गर्दीमध्ये, पण कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि विधान भवनाच्या दिशेने हे कार्यकर्ते किंवा हे आंदोलक जाऊ नयेत असा पोलिसांचा कसोशीने प्रयत्न आहे।
राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत मगाशी जोडले गेले होते, आपण ते आपल्यासोबत आहेत का पुन्हा एकदा पाहूयात. राहुल, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? शरद पवार आणि रोहित पवार यांच्या समर्थनाच्या जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. कार्यकर्त्यांच्याकडून राज्य सरकारचा निषेध केला जातोय आणि इकडे रोहित पवार, रोहित पाटील आणि अन्य काही कार्यकर्ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी इथे येऊन निवेदन स्वीकारावं, त्याशिवाय आम्ही ऐकणार नाही असं ते ठामपणे सांगतायत. आणि पोलिसांची पळापळ सुरू आहे, धावपळ सुरू आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांना इथून बाजूला करण्यासाठी. कारण विधानभवनाच्या परिसरात अशा प्रकारे मोर्चे किंवा निदर्शनं मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करायला किंवा मोर्चा काढायला पूर्णतः बंदी असते. काही वेळेला तर या परिसरात जमावबंदीचे आदेशसुद्धा लागू करण्यात येतात. आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात, पण रोहित पवार यांच्यासोबत असलेले त्यांचे कार्यकर्ते हे अतिशय घट्टपणे एकमेकांचा हात धरून त्यांनी एक प्रकारे साखळी केली आहे आणि त्यामुळे पोलिसांना ही साखळी तोडणं काहीसं अवघड जातं आहे. या सगळ्यांना बाजूला करणं पोलिसांना अवघड जातं आहे. आपण पाहतोय युवा संघर्ष यात्रेमध्ये हा संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही नागपुरात विधान भवनाजवळ धडकली आणि रोहित पवार यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या परिसरात पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे. पोलिसांकडून बॅरिकेड्स देखील लावण्यात आले होते आणि हे बॅरिकेड्स देखील खरं तर तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हा मोर्चा खरं तर विधानभवन परिसरात पोहोचला आणि त्यानंतर ही बाचाबाची पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार झटपट झाली असल्याचं देखील पाहायला मिळतंय. पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला असतानाही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. पोलिसांनी रोहित पवार यांना देखील अडवलेलं आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही राज्यभरात 800 किलोमीटरचा प्रवास करून नागपूरमध्ये दाखल झाली आणि रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालत 400 गावांमधून खरं तर ही युवा संघर्ष इथे आणली आणि या यात्रेचा समारोप आज नागपुरात झाला. रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न इथे करत असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर कार्यकर्त्यांनी घट्ट साखळी एकमेकांचे हात पकडून घट्ट साखळी तयार केलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांना देखील ही साखळी तोडण्यात काहीशी अडचण येत असल्याचं पाहायला मिळतंय. विधानभवनाकडे जात असताना युवा संघर्ष यात्रा
ही रोखण्यात आली। रोहित पवार, रोहित पाटील आणि क्षीरसागर यांना देखील घेण्यात आलं। रात्री दृश्य पाहतोय ती युवा संघर्ष यात्रेमधला हा संघर्ष रोहित पवार यांना घेण्यात आलेला आहे। युवा संघर्ष यात्रा नागपूर पोलिसांनी अडवलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा नागपुरात विधान भवनाजवळ धडकली। रोहित पवार यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते या परिसरात आहेत आणि पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलिसांकडून बॅरिकेड्स देखील लावण्यात आले होते आणि हे बॅरिकेड्स कार्यकर्त्यांकडून तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि पोलिसही सध्या सतर्क आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी रोहित पवार यांना देखील अडवलं, मात्र रोहित पवारांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचा हा घोळका आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी देखील इथे करण्यात येते। रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही राज्यभरात खरं तर 800 किलोमीटरचा प्रवास करून नागपुरात दाखल झाली आणि रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालत 400 गावांमधून ही युवा संघर्ष यात्रा नेली आणि त्यांच्या या संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला। त्यानंतर विधान भवनावर ही संघर्ष यात्रा धडकली। यावेळी रोहित पवार, रोहित पाटील आणि क्षीरसागर देखील ते उपस्थित आहेत आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं सध्या पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे। मात्र कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्याकडे बघा, विषय सामान्य लोकांचा। रोहितला तर सोडा, तिथं रोहितला सोडा। मागे सरकार प्रचंड आक्रमक झालेले आहेत। पोलीस कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कार्यकर्त्यांचा हा रोष पाहायला मिळतो। राष्ट्रवादीचे इतक्या मोठ्या संख्येतले कार्यकर्ते विधान भवनाच्या दिशेला येत असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस आधीच खरं तर सतर्क झाले होते। दुपारी 12 वाजता इथं असणारे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना सांगून सीपीच्या ऑफिसला आमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। आमच्या सगळ्यांचं मत होतं की आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलायचंय। काय बोलायचंय तर गेल्या 800 किलोमीटरमध्ये आम्हाला जे कुठले निवेदन शेतकऱ्याचे, मुलांचे, बेरोजगारांचे, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती 1000 रुपये ज्या ज्या लोकांकडनं वसूल केले अशा मुलांचे जे निवेदन आले, आरोग्य विभागाचे जे काही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहेत, कम्प्युटर ऑपरेटर असतील, आरोग्याचे अनेक मुद्दे आहेत, शाळेचे शिक्षक भरती करणारे युवा, शेतकरी, कपाशी, पावसाने झालेलं नुकसान, दुष्काळामध्ये झालेलं नुकसान, हे सगळे मुद्दे घेऊन
आम्ही आलो आहोत आणि याच्याबरोबर आम्ही हे जे मुद्दे आहेत हे घेऊन जात आहोत. आमच्या सगळ्याची मागणी होती या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. याच्याबरोबर विषय एवढा जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आम्ही आहोत. याला जबाबदार आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आम्ही गरिबाचं प्रतिनिधित्व करतो. आणि या गरिबाच्या आम्ही जबाबदार आहोत. साहेब हे सरकार ऐकत नसेल तर गरिबाचं कधी ऐकणार? रोहित पवार कार्यकर्ते सगळे झाले. हा सर एक व्हिज्युअल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. 800 किलोमीटर पायी प्रवास करून ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत, मागण्या आहेत, त्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. मात्र सध्या ही कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये धरपकड सुरू आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला. पोलिसांनी रोहित पवार यांना अडवलं आणि त्यानंतर कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आणि पोलिसही सतर्क झाले. थेट दृश्य आपण पाहतोय. युवा संघर्ष यात्रेतला हा संघर्ष पाहायला मिळतोय. पोलिसांकडून खरं तर आधीच बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि हे बॅरिकेड्स कार्यकर्त्यांकडून तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला गेला. ही दोन दृश्य आपण पाहतोय. रोहित पवार यांनी नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली. युवा संघर्ष यात्रेमध्ये त्यांनी नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या, आबालवृद्धांच्या ज्या काही समस्या जाणून घेतल्या त्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं आणि त्यासाठीच ही संघर्ष यात्रा खरं तर विधान भवनावर धडकणार होती. मात्र त्याआधीच रोहित पवार यांना पोलिसांकडून घेण्यात आलं आणि त्यानंतर कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील देखील सहभागी झालेले आहेत. क्षीरसागर देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पोलिसांनी रोहित पवार यांना रोखलं, तसंच काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं. पोलिसांकडून ही धरपकड सुरू झाल्यानंतर रोहित पवार यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि यावेळी पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळालं आणि एकंदरीतच युवा संघर्ष यात्रेमध्ये हा संघर्ष निर्माण झाला. बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. खरं तर राष्ट्रवादीचे इतक्या मोठ्या संख्येतले कार्यकर्ते विधान भवनाच्या दिशेला येत असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस आधीच सतर्क झाले होते आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे परिसरात दाखल देखील झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. मात्र हे बॅरिकेड्स कार्यकर्त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, सध्या काय परिस्थिती आहे? सध्या रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये बंटी शेळके नामक एक कार्यकर्ता जो आहे तो गंभीर या ठिकाणी जखमी झालेला आहे. जखमीला देखील अँब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. मात्र रोहित पवार आणि रोहित पाटील या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा जरी दाखल असला तरी कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पूजा मोरे असतील या युवतीच्या अध्यक्षाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सुरुवातीला हा संपूर्ण प्रकारचा संघर्ष पोलीस आणि संघर्ष यात्रा असा पाहायला मिळाला होता, परंतु रोहित पवार यांनी रस्त्यावर ठिय्या देत 2 तास रस्ता त्या ठिकाणी अडून ठेवला होता आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही किंवा मागण्या स्वीकारायला कोणी येणार नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही असा पवित्रा त्या ठिकाणी घेण्यात आला होता. मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी आपल्या बळाचा वापर करत त्या ठिकाणी रोहित पवार यांना जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये टाकून त्या ठिकाणी आता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला ते त्यांना घेऊन गेलेले आहेत. त्यांच्यासोबत या ठिकाणी रोहित पाटील देखील त्या ठिकाणी आहेत. मात्र पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा याची दक्षता देखील घेतल्या जात आहे. मात्र कार्यकर्ते अजूनही ऐकायच्या मनस्थितीत नाहीये, कारण त्यांचा एक कार्यकर्ता जो आहे या संपूर्ण घडामोडीमध्ये जखमी झालेला आहे. नेमकी त्याची काय परिस्थिती आहे, त्याला उपचारार्थ त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. मात्र पोलीस आता या ठिकाणी आणि कार्यकर्ते कुठली भूमिका घेतात हे सध्या तरी सांगणं या ठिकाणी कठीण झालं आहे. बरं, सध्या पोलीस आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात, आपण ती पाहूया. ये पकड़ो. अरे कोणी हात केला
तर आपण पाहतोय या संपूर्ण संघर्षात एक कार्यकर्ता जखमी झालेला आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. युवा संघर्ष यात्रा नागपूर पोलिसांनी अडवली आणि रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. रोहित पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय. आणि ज्यांनी डामपणे सांगितले की आम्हाला विधान भवनवर जायचंच आहे, त्यांना 2-3 वेळा आम्ही आरामात सांगितले, पीसफुली आम्ही सांगितले की तुम्हाला आम्ही विनंती करत आहे, तुम्ही पीसफुली इथून विसर्जित होऊन जा. त्यांनी नकार दिले आणि त्यांचे एकदम तिखा तेवर आम्ही बघितले तेव्हा आम्हाला वाटले की यांना डिटेन्शनमध्ये घेणे गरजेचे आहे, तेव्हा आम्ही ऍक्शन घेतली. सभेमध्ये देण्यात आलं तरी पोलिसांचा बंदोबस्त खूप कमी पडली नाही, पोलिसांचे बंदोबस्त जे आहे भरपूर होता आणि जे पुरेशी होता, म्हणूनच आम्ही आता आम्ही त्यांच्यावर त्यांनी जे काय केलेले आहे, आता सध्या आम्ही त्यांना डिटेन्शनमध्ये घेतलेले आहे. बाकी कारवाईबद्दल आम्ही विचार करतील. आमच्याकडे कॅमेराज वगैरे आहे, त्यांनी पूर्ण फुटेज आहे, सीसीटीव्ही कव्हरेज आहे, त्याबद्दल एक जणांच्या पायावर काही पडलेले आहे, म्हणजे त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवलेले अँब्युलन्स बोलून आम्ही हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयात पाठवलेले आहे. पोलीस स्टेशनमध्ये नाही, डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवलेले आहे. डिटेन्शन सेंटर आमचे वेगळं आहे, तिकडे पाठवलेले. युवा संघर्ष मोर्चा की वजह से उनके तरफ से आंदोलन जो है यहाँ पे समाप्त हुआ है. अभी शांतता है, लेकिन मोर्चा के सभी सीनियर नेता जाने के बाद उसमें से कई लोगों ने विधान भवन पर धड़क देने की उन्होंने अपना इरादा जताया और वो उनको डेलीगेशन भेजना नहीं था. उन्होंने कहा कि हम डेलीगेशन भेजे नहीं, उसके जगह पे वो विधान भवन पे धड़क करेंगे, जो हम अलाउ नहीं कर सकते. इसके लिए उनको हिरासत में लिया गया, डिटेंशन सेंटर भेजा गया है. कितने लोग घायल हुए उसमें मैम? एक आदमी को पैर पे लगा है, उनको इमीडिएटली हम एम्बुलेंस में हॉस्पिटल में शासकीय रुग्णालय में लेके गया है उनको.